नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बीड जिल्ह्यामध्ये निवडणुकीला आता रंग येताना दिसतोय. आता बीड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीकडनं क्षीरसागर बंधू हे रणांगणामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये अनिल जगताप यांचा अपक्ष फॉर्म होता. पण अनिल जगताप हे मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्ती असल्यामुळे पूर्ण मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा बांधव असतील किंवा जरांगे पाटील यांचे जे समर्थक आंदोलक असतील, या सर्वांनी अनिल जगताप यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे बीडमध्ये जे दुरंगी लढत होण्याचे चान्सेस होते ती आता तिरंगी होणार आहे आणि क्षीरसागर बंधूला जरांगे फॅक्टरमुळे अडचण होण्याची शक्यता आहे. जर पाठीमागची पार्श्वभूमी बघितली तर लोकसभेला बीड जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर चांगलाच गाजला होता आणि त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचाही पराभव झाला होता. पुन्हा एकदा जर जरांगे फॅक्टर चालला तर क्षीरसागर बंधूंना अडचण होण्याची शक्यता आहे आणि दोन्ही उमेदवार मागे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो, आपल्याला यावरती काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. जरांगे पाटील पुन्हा विधानसभेला बीड मध्ये चित्र बदलणार का? धन्यवाद.